पीआयचे नेते रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना खुली ऑफर दिली आहे। प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावं, मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो, आपण दोघे मिळून भाजपसोबत राहूया, उद्धव ठाकरेंकडे तुम्हाला काहीही मिळणार नाही असं आवाहन आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना केलंय। तसंच उद्धव ठाकरेंनी देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत राहू नये, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर भाजपसोबत आले तर त्यांचं स्वागतच असल्याचं रामदास आठवले म्हणाले। माननीय प्रकाश आंबेडकरांना सांगायचं आहे, तुम्ही जिकडे तिकडे फिरू नका, इकडे तिकडे फिरून तुम्हाला काही मिळणार नाहीये, तुम्ही माझ्यासोबत या, मी तुम्हाला बीजेपीकडे घेऊन जातो आणि आपण दोघांनी मिळून भारतीय जनता पार्टी सोबत राहूया, नरेंद्र मोदींच्या सोबत राहूया, एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत राहूया, उद्धव ठाकरेकडे जाऊन तुम्हाला काही मिळणार नाहीये। आणि माननीय उद्धव ठाकरेंना माझं सांगणं आहे की तुम्ही सुद्धा तिकडे त्यांच्या नादाला लागू नका, काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले कसे आहेत ते मला माहिती आहे, त्यामुळे मी इकडे आलेलो आहे। असे लोक असल्यामुळे सगळी पार्टीचा सत्यानंतर झालेला त्याला जर बसलं पाहिजे ना, इथं काय तुझं काय माहिती हे सगळं अशी पार्टी असते काय काही असं आगाऊपणा तर सगळ्यांना आउट करून टाकेल ना बरोबर नाही ना, हे वेळ झालेले तिथं काय ठीक आहे, तुझा उत्साह असेल ठीक आहे। पडले मात्र रामदास आठवले भाजप सोबत उभे राहिलेत आणि त्यांनी भीमशक्ती शिवशक्तीची ताकद सर्वांना दाखवून 2024ला महाविकास आघाडीचा पूर्ण सफाया करू असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं। सत्तेच्या स्पर्धेत किती आले आणि किती गेले, सत्तेच्या स्पर्धेत किती आले आणि गेले, भाजपसोबत राहिले फक्त रामदास आठवले। खरं शिवशक्ती आणि शिवशक्ती भीमशक्ती याची ताकद साऱ्यांना दाखवू आणि 2024ला या महाविकास आघाडीचा पूर्णतः सफाया करू अशा प्रकारच्या ठिकाणी आपण संकल्प करूया।